नमस्कार. लीप फॉरवर्डच्या रीडिंग टेक्निक्समध्ये आपलं स्वागत आहे. एलिमेंटरी रीडिंग ही लर्निंग लेवल पूर्ण केल्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन. आता आपण एलिमेंटरी रीडिंगच्या पुढच्या टप्प्याकडे म्हणजेच ॲडव्हान्स रीडिंगकडे वळणार आहोत. ॲडव्हान्स रीडिंग समजण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपल्याला एलिमेंटरी रीडिंग उत्तम येणं गरजेचं आहे. असं का? तर याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. ॲडव्हान्स रीडिंगमध्ये महत्त्वाचे असे 2च नियम आहेत ज्यांना लक्षपूर्वक आपल्याला समजून घ्यायचं आहे. या 2 नियमांव्यतिरिक्त अजूनही छोटे मोठे नियम आहेत, पण त्यांना लक्षात ठेवणं एवढं कठीण नाही आहे. तर हे 2 महत्त्वाचे नियम समजून घेतल्यानंतर आपल्याला समजणार आहे की ॲडव्हान्स रीडिंग म्हणजेच एलिमेंटरी रीडिंग प्लस हे 2 महत्त्वाचे नियम आहेत. ॲडव्हान्स रीडिंगच्या या व्हिडिओची सुरुवात मी 2 असे कॉन्सेप्ट सांगून करणार आहे ज्यांना तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि ते लक्षात ठेवायचे आहेत. पण कायमचं लक्षात ठेवायची गरज नाही आहे, कारण जेव्हा तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजेल आणि तुम्ही याचा सराव कराल तेव्हा तुम्हाला हे नियम आपोआपच लक्षात राहतील. या 2 नियमांबद्दल सांगण्यापूर्वी मी तुमचं लक्ष या 2 गोष्टींवर आणण्याचा प्रयत्न करते. एलिमेंटरी रीडिंगमध्ये आपण पाहिलं की इंग्रजीमध्ये एकूण 26 अक्षरे आहेत ज्यांना आपण अल्फाबेट असं म्हणतो. या 26 अक्षरांमध्ये 5 वॉवेल्स म्हणजेच स्वर आणि 21 कॉन्सनंट्स म्हणजेच व्यंजन आहेत. AEIOU हे 5 वॉवेल्स आहेत, म्हणूनच आपण त्यांना V या अक्षराने रिप्रेझेंट करतो. आणि जे कॉन्सोनंट आहेत म्हणजेच उरलेले 21 अक्षरे, कारण ते कॉन्सोनंट्स आहेत म्हणून आपण त्यांना C या अक्षराने रिप्रेझेंट करतो. तर V म्हणजेच वॉवेल आणि C म्हणजेच कॉन्सोनंट. आता VC जर मी एकत्र लिहिलं याचा अर्थ माझ्या शब्दामध्ये मी असं एक वॉवेल पाहिलं आहे ज्याच्या लगेचच नंतर कॉन्सोनंट म्हणजेच C आला आहे. आता या जोडीच्या पुढे एकतर V येऊ शकतो म्हणजेच अजून एक वॉवेल किंवा मग C येऊ शकतो म्हणजेच कॉन्सोनंट. तर ॲडव्हान्स रीडिंगच्या या 2 सर्वात महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स म्हणजेच काय तर कोणत्या तरी एका शब्दामध्ये VCV किंवा VCC या अक्षरांच्या जोड्या ओळखणं. तर पाहूया की फक्त एवढ्या इंट्रोडक्शनच्या बेसिसवर स्क्रीनवर दिसणाऱ्या शब्दांमध्ये VCV किंवा VCC हे कॉम्बिनेशन शोधू शकतो का. स्क्रीनवर जो शब्द तुम्हाला दिसतोय त्याचं स्पेलिंग आहे PARENT. आता शब्दाकडे लक्षपूर्वक पाहून सांगा की या शब्दामध्ये VC कॉम्बो कोणता आहे. VC कॉम्बो म्हणजे तो अक्षर पहा जो वॉवेल आहे आणि त्याच्यानंतर लगेच जो अक्षर येतोय तो आहे कॉन्सोनंट. तर यामध्ये पहिला वॉवेल आहे A आणि त्याच्यानंतर लगेचच जो कॉन्सोनंट आला आहे तो आहे R, म्हणजेच VC कॉम्बो झाला AR. या शब्दामध्ये अजून कोणता VC कॉम्बो आहे का तर हो, इथे E हा वॉवेल आहे आणि त्याच्यानंतर लगेच येणारा N हा कॉन्सोनंट आहे ज्याला आपण C बोलतोय. तर या 6 अक्षरी शब्दामध्ये आपल्याकडे 2 VC कॉम्बो आहेत. पहिला AR आणि दुसरा EN. दुसरा शब्द पाहूया MAGIC. आता पेरेंटचं उदाहरण समोर ठेवून हे पाहूया की या शब्दामध्ये ज्याचा उच्चार होतो मॅजिकमध्ये किती VC कॉम्बो आहेत. मॅजिक या शब्दामध्ये 2 VC कॉम्बो आहेत. VC कॉम्बो 1 AG आणि VC कॉम्बो 2 IC. आता या 2 शब्दांचे उदाहरण समोर ठेवून तिसरा शब्द पाहूया FOREST. याचा उच्चार होतो फॉरेस्ट. या शब्दामध्ये पहिला VC कॉम्बो आहे OR आणि दुसरा VC कॉम्बो आहे ES. पहिला शब्द पाहिला पेरेंट, दुसरा शब्द पाहिला मॅजिक आणि तिसरा शब्द पाहिला फॉरेस्ट. या 3 शब्दांच्या मदतीने आपण VC कॉम्बो शोधला. तर VC कॉम्बो शोधण्यासाठी पहिली स्टेप काय आहे. सर्वात आधी शब्दामध्ये आलेला पहिला वॉवेल शोधायचा आहे आणि मग त्यानंतर लगेच येणारा कॉन्सोनंट शोधायचा आहे. नंतर या दोघांना अंडरलाईन करायचं, मग ते बनलं आपलं VC कॉम्बो. या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की VC कॉम्बो कसा शोधला जातो. आता आपल्या मुलांना सांगा की इंग्रजीचं पुस्तक उघडा आणि त्या पुस्तकामधील
कोणतंही एक पेज नंबर सांगा. उदाहरणार्थ पेज नंबर 42. पेज नंबर 42 मध्ये जे शब्द आले आहेत त्या शब्दांमध्ये किती VC कॉम्बो आलेत ते शोधायला सांगा. जर सर्व विद्यार्थ्यांनी अचूक पद्धतीने VC कॉम्बो शोधला तर मग हा कॉन्सेप्ट त्यांच्या लक्षात आला आहे. इथे आपण VC कॉम्बो या कॉन्सेप्टचा व्हिडिओ संपवत आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये VC कॉम्बोसोबत पुढील प्रवास सुरू ठेवू. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.